उंबरखेड रोडच्या जाणता राजा मित्रमंडळामध्ये फायनल पॉइंटची टीम येऊन पोहोचली आहे। जाणता राजा मित्रमंडळ सदैव शैक्षणिक त्याचप्रमाणे वेगवेगळे उपक्रम वैद्यकीय उपक्रम राबवत असतं, परंतु धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम देखील सुंदर प्रकारे राबवतं। गेल्या अनेक वर्षाची जाणता राजा मित्रांची देवी बसवण्याची प्रथा आहे। मंडळाचे अध्यक्ष असतील, सर्व सदस्य असतील आणि एकंदरीत देवीचं सर्व स्वरूप काय, त्यांचं आयोजन नियोजन काय आपल्याला जाणून घ्यायचंय। चला आपण आता जाणता राजा मित्रांवर जाऊया। हे कसलं गाणं भूकंप झाल्यासारखं वाटतंय। आवडे अशी येण्यासाठी का वागायला लागली? ए तुझी तब्येत बरी आहे ना? काय आवडे तू अशी बारीक का झालीस बावल्यासारखी? अरे तू परत का आलास? अरे म्हणजे पोटामधून काय करतोय? उठ उठ तू आता शांत करू, तुला काही होणार नाही। हा मग ठीक आहे। माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाई मज्जा। मी तुम्हाला ठार करणार माझ्यावर जादूटोणा करून? तुला शक्यच होणार नाही। माझ्या आईनं मला अंगारा दिला नमस्कार, मी निलेश पाटील, जाणता राजा मित्रमंडळाचा अध्यक्ष। जाणता राजा नवरात्रोत्सव मित्रमंडळाचं हे 21वे वर्ष आहे। गेली 21 वर्ष आम्ही अतिशय कौटुंबिक वातावरणात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी नवरात्रोत्सवाचं आयोजन करत आहोत। यावर्षी गेली 1 महिना आम्ही नवरात्रोत्सवाची तयारी करत आहोत आणि तयारी करत असताना इथे येणाऱ्या सर्व महिला भगिनी असतील, सर्व लहान मुले असतील, यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं आम्ही आयोजन या ठिकाणी करत असतो। त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे मंडळाचे सर्व सदस्य चांगल्या उपाययोजनांचं त्या ठिकाणी नियोजन करत असतो। यावर्षी महिला भगिनींसाठी दरवर्षीप्रमाणे राजदांडिया असतील, गरबा असतील, याच्या कॉम्पिटिशन होतात। त्याचप्रमाणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो। यावर्षी आपण मेहंदीचा कार्यक्रम असेल, रांगोळ्यांचा कार्यक्रम असेल, अशा पद्धतीच्या कॉम्पिटिशनचं आपण आयोजन केलेलं आहे। लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असेल, चित्र रंगवा स्पर्धा असतील किंवा डान्स कॉम्पिटिशन असेल, या पद्धतीच्या अनेक स्पर्धांचं आपण आयोजन करत असतो। आणि सर्वात शेवटी दसऱ्याच्या दिवशी कुणीतरी चांगला सेलिब्रिटी बोलून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण 10 दिवसात ज्या स्पर्धा आपण करतो त्यांचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण दसऱ्याच्या दिवशी आपण करत असतो। वैद्यकीय, शैक्षणिक आणि वेगवेगळ्या उपक्रमानंतर
मंडळाचे अध्यक्ष निलेशजी पाटील यांनी सांगितलं की 21वे वर्ष आहे. त्यांचे बंधू राजेश पाटील या मंडळाचे मार्गदर्शक असतील आणि सर्वच मित्रमंडळ अतिशय जोमाने आणि अतिशय मेहनतीने काम करतं. महिलांची सुरक्षता असेल, त्याचप्रमाणे गेल्या 10 दिवसामध्ये आरोग्यांचे शिबिर असतील, हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल, डान्स स्पर्धा असेल, एक ना अनेक उपक्रमाने संपूर्ण तालुक्याचं लक्ष केंद्रित करण्याचं जाणता राजा मित्रमंडळ दरवर्षी हे केंद्र ठरलेलं आहे. आणि यावर्षी देखील आपण बघू शकतो की पूर्ण गर्दीचा हा महापूर, अनेक प्रकारच्या महिला देखील आलेल्या आहे. नित्यनेमाने इथे दांड्या रास खेळला जातो, देवीचं पूजन केलं जातं आणि खऱ्या अर्थानं जाणता राजानं जे रास दांडी आहे याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम केलेलं आहे. निलेशजी पाटील असतील, राजेशजी पाटील असतील, यांचं सामाजिक धार्मिक काम मोठं आहे. फायनल पॉईंट मध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले सर्वांचे विशेष आभार आणि आपल्याला शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे.